आणि VR50 सोबत लोड आणि एफर्ट दिले आहे फॉर 6 किलो न्यूटन लोड फॉर W इज इक्वल टू 6 किलो न्यूटन म्हणजे 6000 न्यूटन. मी कन्वर्ट करूनच लिहिलं इथे 6000 न्यूटन. त्यांनी दिलेला आहे P टेबल दिला आहे त्यांनी छोटासा. P ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. हा W1 घेतो आहे मी. त्याला P1 इज इक्वल टू 140 न्यूटन दिलेला आहे. 140 न्यूटन. आणि दुसरं रीडिंग दिलं आहे त्यांनी 9 किलो न्यूटन म्हणजे W2. दुसरं लोड दिलेलं आहे 9 किलो न्यूटन म्हणजे 9000 न्यूटन. त्याच्यासाठी त्यांनी P2 दिलेला आहे म्हणजे त्याच्यासाठी लागणारा एफर्ट तो दिलेला आहे त्यांनी 200 न्यूटन 200 न्यूटन. आणि त्यांनी म्हटलं आहे फाइंड लॉ ऑफ मशीन अँड मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड मॅक्झिमम इफिशियन्सी असं त्यांनी विचारलेलं आहे. आता याच्यावरून लॉ ऑफ मशीन काय आहे हे आपल्याला माहीत आहे. P इज इक्वल टू MW प्लस C. लॉ ऑफ मशीन शॉर्टमध्ये लिहितोय. लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू MW प्लस C. म्हणजे हा इक्वेशन आपल्याला तयार करायचे आहे या दोन रीडिंगवरून. तर इक्वेशन तयार करायचं आहे म्हणजे त्यातली M ची व्हॅल्यू काढायची आहे आणि C ची व्हॅल्यू काढायची आहे. तर M ची व्हॅल्यू कशी काढायची मी तुम्हाला सांगितलेलं होतं शिकवताना. M इज द स्लोप ऑफ लाईन म्हणजे तो येतो y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 हा फॉर्म्युला सांगितला होता. आणि आपल्या लोड आणि एफर्ट करता हा फॉर्म्युला असा होतो P2 कारण की y ॲक्सिसवर आपण एफर्ट प्लॉट करणार आहे P2 मायनस P1 आणि x ॲक्सिसवर लोड आहे त्याच्यामुळे इट विल बी W2 मायनस W1. हा झाला M इज इक्वल टू. आता इथे P2 म्हणजे 200 आणि P1 म्हणजे 140 म्हणजे हा येईल 200 मायनस 140 डिवायडेड बाय W2 मायनस W1. W2 आहे आपला 9000 9000 आणि हा 6000. सो इट विल बी 9000 मायनस 6000. सो इट इज इक्वल टू 200 मधून 140 गेले 60 डिवायडेड बाय 9000तून 6000 गेले 3000. त्यातला हा 1 0 तर कॅन्सल होतो आणि हा 3 1 3 3 2 6 इज इक्वल टू 2/100 मिळतो. हा 2/100 म्हणजे हा मिळाला तुम्हाला. सॉरी इथे लिहितो दिस इज 0.02. ही झाली M ची व्हॅल्यू. हे पहिलं कॅल्क्युलेशन झालं. आपण M कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर पुढे M कॅल्क्युलेट केल्यानंतर देअरफॉर लॉ ऑफ मशीन इज or becomes P is equal to 0.02 W कारण की M ची व्हॅल्यू आपण काढली 0.02 तर ती इथे लिहिली मी प्लस C. आता हा C काढायचा आहे आपल्याला. तर हा C काढण्याकरता हे जे दोन पॉईंट आहे आपल्याजवळ हा पहिला पॉईंट आहे आणि हा दुसरा पॉईंट आहे. या दोन पॉईंटपैकी कुठल्याही एका पॉईंटचे कोऑर्डिनेट या इक्वेशनमध्ये टाकायचे. कुठल्याही एका पॉईंटचे दोनपैकी उत्तर सारखंच येईल. आता मी पहिला पॉईंट घेतो. हा पहिल्या पॉईंटमध्ये W1 किती आहे 6000 आणि P1 आहे 140. तर Pच्या जागेवर P1 म्हणजे मी लिहितो इथे 140 140 इज इक्वल टू
0.02 इंटू हा डब्ल्यू आहे, तर डब्ल्यू 140 करता डब्ल्यू किती आहे 6000, सो मल्टिप्लाइड बाय 6000 प्लस सी. आता याच्यावरून सी काढता येईल. आता हे एकदम सोपं आहे. 0.02 इंटू 6000 म्हणजे हे 2 शून्य गेले तर हा पॉईंट इकडे सरकेल. 60 दोन्ही 120, 120 आणि तो 140 मधून मायनस केला तर 20 येते सी ची व्हॅल्यू. कसं करतो ते सांगतो आता इथे पहा. 140 इज इक्वल टू या दोघाचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल तो 120 प्लस सी. देअरफॉर 140 हा 120 इक्वल टूच्या डाव्या बाजूला आणला तर तो होईल निगेटिव्ह मायनस 120 इज इक्वल टू सी. आता 140 मधून 120 गेले तर किती राहते 20. सो सी इज इक्वल टू 20 न्यूटन. हा झाला वाय इंटरसेप्ट. वाय ॲक्सिसला वर्टिकल एफर्ट ॲक्सिसला 20 न्यूटन वरती लाईन कट करेल. देअरफॉर आता शेवटचं उत्तर येईल. देअरफॉर द लॉ ऑफ मशीन हा आपला तयार झाला. लॉ ऑफ मशीन इज P is equal to bracket 0.02 W plus 20 न्यूटन. हा झाला लॉ ऑफ मशीन. हे उत्तर तुम्हाला काढायचं आहे याच्यावर. समजलं का ही प्रोसिजर? सोपं आहे, तुम्ही शाळेत केलेलं आहे सगळं. हां, तर त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता ज्यांच्याजवळ का बरं सर रिपीट वाय रिपीट का बरं जॉईन झाली होती सर. अरे बापरे, वेळेवर जॉईन होत चला ना, सगळ्यांसाठी रिपीट करावं लागते ना. ते प्रॉब्लेममध्ये व्ही आर दिलेला आहे आणि लोड आणि एफर्टचे 2 रीडिंग दिले आहे. प्रॅक्टिकल करताना हे 6 किलो न्यूटन किंवा 6000 न्यूटन लोड लावलं असतं, त्याला उचलण्याकरता एफर्ट लागतो 140 आणि 9000 लोड उचलण्याकरता W2 त्याला एफर्ट लागतो 200 न्यूटन. या 2 रीडिंगवरून आपल्याला लॉ ऑफ मशीन तयार करायचं आहे. तर लॉ ऑफ मशीन आपला आहे P इज इक्वल टू MW प्लस C. त्यातला M काढायचा, तो इट इज y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. इट इज इक्वल टू आपल्याजवळ y आणि x नाही आहे, आता एफर्ट आणि लोड आहे. तर वाय ॲक्सिसवर व्हर्टिकल ॲक्सिसवर आपण एफर्ट प्लॉट करतो, म्हणून P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1. हा फॉर्म्युला उलटा करू नका. इथे पहा हा M 0.02 आला आहे. इट इज लेस दॅन 1. चेक आहे हा, हे चेक करून घ्यायचं. सो इट इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू, ही P2 ची व्हॅल्यू आहे, ही P1 ची व्हॅल्यू आहे, हा W2 आहे आणि हा W1 आहे. त्या व्हॅल्यू इथे लिहिल्या मी 200 मायनस 140 डिवायडेड बाय 9000 मायनस 6000. त्याचं उत्तर येते 0.02. तर या पद्धतीने M काढला आणि मग लॉ ऑफ मशीन पुन्हा लिहून काढला. P इज इक्वल टू 0.02 W प्लस C. म्हणजे आपण M काढून घेतला. आता आपल्याला काढायचं आहे C. तर C काढण्याकरता हे दिलेल्या 2 पॉईंटपैकी कुठल्याही एका रीडिंगचे व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये टाकायच्या. तर मी या पहिल्या रीडिंगच्या व्हॅल्यू टाकल्या आहेत. Pच्या जागेवर P1 लिहिला 140 आणि Wच्या जागेवर W1 लिहिला 6000. सो इट इज 140 इज इक्वल टू 0.02 इंटू 6000 प्लस C. मग याला सॉल्व केलं तर C ची व्हॅल्यू मिळाली मला 20 न्यूटन. अँड देअरफॉर द फायनल आन्सर इज P इज इक्वल टू 0.02 W प्लस 20 न्यूटन. आता या इक्वेशनवरून त्यांनी पुढे विचारलं आहे मॅक्झिमम एम ए. आता मॅक्झिमम एम एचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, पुढचे उत्तर सोपे आहे. मॅक्झिमम एम ए
इज इक्वल टू 1 अपॉन एम. 1 अपॉन एम. आता एम आपला आलेला आहे हा 0.02. सो इट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 0.02. इट कम्स आउट टू 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50. करून पहा कॅल्क्युलेटरवर येते की नाही तर. येते सर. हां, आणि याच्यावरून मग मॅक्झिमम इफिशियन्सी काढता येते तुम्हाला. मॅक्झिमम इफिशियन्सी, मॅक्झिमम पर्सेंटेज इफिशियन्सी, इट इज इक्वल टू, सरळ हा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. मॅक्झिमम एम ए तुम्ही काढला आहे, किंवा मी रेडीमेड फॉर्म्युला सांगितला आहे तुम्हाला, 1 अपॉन एम इंटू व्ही आर multiplied by गुड आफ्टरनून सर. good afternoon multiplied by 100. इट इज इक्वल टू, इथे एम ची व्हॅल्यू टाका. व्ही आर प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे इथे 50, तो टाका आणि याचं कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट इफिशियन्सी इक्वल टू 100%. म्हणजे ही मशीन आयडियल आहे असं त्याचं म्हणणं आहे. असं हे हां, असं हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं. हां बोला. सर, m always less than 1. हां, M is always less than 1. यस, इट इज ऑलवेज लेस दॅन 1. तो एक पेक्षा जास्त आलाय म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन काहीतरी चुकलेलं आहे. सर, अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करता येते सिम्पल लिफ्टिंग मशीनचं. बाकीच्या प्रकारचे प्रॉब्लेम मी घेतलेले आहे, त्याच्यामुळे मी जे PDF पाठवलं आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करून पहा. ग्राफ वगैरे काढायचे प्रॉब्लेम सोडून द्या वाटल्यास, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यातलं कुठलं जमलं नाही तर मला विचारा. बट यू शुड सॉल्व द प्रॉब्लेम्स. घरी काय करताय तुम्ही? एवढा अभ्यास तर नाही आहे तुम्हाला, 3 विषयाचा तर अभ्यास करायचा आहे. ओके. हां, याच्यात काही शंका नाही ना कोणाला? नो सर. ओके. आणि ओके, चला नेक्स्ट. मॅक्झिमम एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? अरे यार, इथं लिहिलं आहे ना रे, दिसत नाही का रे राजा? मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू 1 अपॉन ब्रॅकेट एम इंटू व्ही आर मल्टिप्लाइड बाय 100. दिसला का? दिसतोय स्क्रीनवर? हां, हो सर, समजला नव्हता म्हणून विचारलं. ओके. आधी पण पाठवलेला आहे तुला, PDF ही पाठवलेला आहे ग्रुपवर. लक्ष देशील तर ना? सॉरी सर. हां, जरा वाच, अभ्यास कर. म्हणून असे नाही तर असे प्रश्न येतात मनात. अभ्यास करावा लागते, नुसतं ऐकून होत नाही भाषण माझं. वर्गातही असले तुम्ही असंच शिकवलं असतं मी, परंतु त्याच्यासाठी प्रॅक्टिस इज मस्ट. सो ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. आणि विचारायला काही शंका निर्माण असेल तर विचारा. मला वाटतं कोणतरी मला व्हॉट्सअपवर विचारलं होतं या प्रकारचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. कोणी विचारलं होतं, सांगेल का? सर, मी विचारलं होतं. झालं, तुझी शंका दूर झाली? हो सर. हां, आणि अजूनही आपले पार्टिसिपंट फक्त 137 आहे. ॲडमिन लक्ष द्या, कुठं आहेत बाकीचे? ग्रुपवर 180, 90, 85 जण आहेत आणि इथे लेक्चरमध्ये फक्त 137 आहेत. थोडासा प्रयत्न करा, बाकीच्यांना सांगा परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात. ओके, नेक्स्ट. हे आपण कालच्या लेक्चरला पाहिजे. रिझोल्युशन ऑफ फोर्स इनटू कंपोनंट्स अलॉंग टू म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑर्थोगोनल कंपोनंट्स. कुठलाही फोर्स दिलेला असेल आणि त्या फोर्सचा नियरेस्ट एक्स ॲक्सिस सोबत अँगल थिटा असेल, दिस थिटा इज ऑलवेज लेस दॅन 90 ऑर ॲट द मोस्ट 90. 90 पेक्षा जास्त असू शकत नाही. अशा केसमध्ये त्याचा एक्स कंपोनंट काढायचा असेल आणि वाय कंपोनंट काढायचा असेल तर त्याचे फॉर्म्युले आहे एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा. हे ट्रिग्नॉमेट्रीवरून काढलेलं आहे, हे नवीन काही नाही आहे, तुम्ही शाळेत शिकलेले आहात. सो एक्स कंपोनंट एफ, बोला. सो एक्स कंपोनंट इज एफ मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा
where theta is the angle made by the force with nearest x-axis and Fy is equal to f sin theta. याचं साइन कन्व्हेन्शन थिटा महत्वाचं हे सांगितलं मी तुम्हाला. वेअर थिटा इज द अँगल मेड बाय द गिवन फोर्स विथ द नियरेस्ट एक्स ॲक्सिस. एक तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल किंवा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल जो काही असेल तो. मी त्याच्यात तुम्हाला एक्झाम्पल घेतले होते, साइन कन्व्हेन्शन सांगितलं. एक्स कंपोनंट उजवीकडे जाणारा असेल तर पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारा असेल तर निगेटिव्ह घ्यायचा आहे कॅल्क्युलेशनसाठी. आणि वाय कंपोनंट अपवर्ड डायरेक्शनचा असेल तर पॉझिटिव्ह. जसं इथे वाय कंपोनंटची डायरेक्शन अपवर्ड आहे, स्क्रीनवर पहा फिगरमध्ये. वाय कंपोनंटची Fy डायरेक्शन अपवर्ड आहे तर तो पॉझिटिव्ह येईल. हा एक्स कंपोनंट उजवीकडे चाललेला आहे, डायरेक्शन उजवीकडे आहे, तो इट इज पॉझिटिव्ह. आणि वाय कंपोनंट जर डाऊनवर्ड असेल तर तो निगेटिव्ह घ्यायचा आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल मी सगळे सांगितलेले होते. याच्यात पुन्हा रिपीट करतो, महत्त्वाचं मी काय केलेलं आहे. मी खूप डोकं लावायचं असं काम शक्यतोवर करत नाही. हा F2चा ॲरो पहा, F2चा ॲरो दिसतोय तुम्हाला डाऊनवर्ड. तोच ॲरो मी इथे मोठा केलेला आहे आणि मोठा करताना एक वर्टिकल उभी रेष काढली आहे आणि एक आडवी रेष काढली आहे आणि त्याला ॲरो दाखवले आहे पॉईंटकडे, त्या लाईनकडेच जाणार आहे. आणि याच्यावरून याच्या डायरेक्शन ठरतात. मग हा डावीकडे चालला आहे निगेटिव्ह, हा खाली चालला आहे निगेटिव्ह. इथे F3चा ॲरो पहा, F3चा ॲरो फक्त मी मोठा केला आहे. एक आडवी रेष, त्या रेषेकडे ॲरो, ही उभी रेष, त्या रेषेकडे ॲरो. आता याच्यावरून Fxची डायरेक्शन उजवीकडे चालला आहे पॉझिटिव्ह, Fyची डायरेक्शन खाली चालला आहे निगेटिव्ह. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. कोणतरी मला विचारलं होतं की आपण इथे ॲरो दाखवतात, ओके, बऱ्याच जण असे दाखवतात ते ॲरो, हे इथं दाखवतात असं, आणि असं दाखवून त्याचे ॲरो हे दाखवतात. कोणतं कम्फर्टेबल आहे तुम्हाला ते तुम्ही पहा. पण मला असं वाटते डोकं न वापरता त्या फोर्सला जो बाण दिलेला आहे त्या बाणालाच आपण मोठं करायचं आणि डायरेक्शन त्या लाईनकडेच ठेवायच्या. पहा इथेही लाईनकडेच ठेवला आहे मी ॲरो, इथे पण त्या लाईनकडेच ठेवलेला आहे ॲरो, या ठिकाणी पण लाईनकडेच ठेवला आहे ॲरो. त्याच्यामुळे आपल्याला ॲडिशनल डोकं वापरायची गरज नाही आहे. उगाच हे आता इथं तुम्हाला ठरवावं लागेल कदाचित हे ॲरो कुठं दाखवू. तसं हेही बरोबरच आहे. इकडं हा ॲरो इकडंच येऊ शकतो आणि हा ॲरो खाली येईल. ठीक आहे, असं वापरत असाल असं वापरा, चुकीचं काही नाही आहे. पण एकच मेथड डोक्यात ठेवा, कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि त्याच्यावरून मग प्लस मायनस ठरवायचं आहे, कारण की त्याच्यावरून आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशन करायचे असतात. हे निगेटिव्ह कोणता, पॉझिटिव्ह कोणता, सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. Example, find the components of a force of 120 Newton. फोर्सची मॅग्नेट्यूड दिलेली आहे 120 न्यूटन along two directions. First direction being 30 degree clockwise with the direction of force. हा बरोबर लिहिला इथे, 30 degree clockwise with the direction of force. And second direction being 50 degree anti-clockwise with the direction of force. एवढं स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही फिगर काढताना पहा, हा दिलेला फोर्स ब्लॅक कलरमध्ये दाखवलेला आहे. दिलेला फोर्स F इज इक्वल टू 120 न्यूटन. या दिलेल्या फोर्सचे आपल्याला दोन भाग करायचे आहे किंवा दोन फोर्सेस बनवायचे आहे. तर त्याचा पहिला जो फोर्स दिला आहे त्यांनी 30 डिग्री क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळीच्या दिशेने 30 डिग्री क्लॉकवाईज, हा F1. फिगर कंपल्सरी काढायची आहे 30 डिग्री क्लॉकवाईज F1. आणि दुसरी जी डायरेक्शन आहे F2 ची डायरेक्शन ती दिली आहे 50 डिग्री अँटी क्लॉकवाईज विथ द डायरेक्शन ऑफ फोर्स.
आपला मेन फोर्स जो आहे त्याच्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 50 डिग्री आणि क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 30 डिग्री असं हे प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला काढायचं आहे F1 किती येईल मॅग्नेट्यूड आणि F2 ची मॅग्नेट्यूड किती येईल हे काढायचं आहे. याच्यासाठी मी तुम्हाला रेडीमेड फॉर्म्युले दिले आहेत पहा. F1 is equal to F sin theta 2 divided by sin theta 1 plus theta 2. फक्त आता याच्यात व्हॅल्यूज लिहायच्या आहे तुम्हाला. F ची व्हॅल्यू 120 दिलेली आहे. sin theta 2 म्हणजे हा याला theta 2 घेतला कारण की हा F2 घेतला तर हा theta 2 घ्यायचा. theta 2 is 50 divided by sin 30 plus 50. So it comes out to 93.34 Newton. F2 पुन्हा फॉर्म्युला तोच आहे. F2 is equal to F sin. आता F2 करायचा आहे तर इथे sin theta 1 घ्यायचा आहे. उलटा आहे. F1 काढताना sin theta 2, F2 काढताना sin theta 1 डिवायडेड बाय पुढचं सेम आहे sin theta 1 plus theta 2. तो पुन्हा व्हॅल्यूज लिहिले F sin 30 theta 1 ची व्हॅल्यू 30 आहे डिवायडेड बाय sin 30 plus 50. So this comes out to 60.93 न्यूटन. म्हणजे थोडक्यात हा ओरिजिनल F फोर्स न लावता आपण जर हे F1 आणि F2 दोन फोर्सेस लावले तरी त्याचा इफेक्ट जो आहे दोघांचा मिळून F1 F2 चा जो इफेक्ट या बॉडीवर होणार आहे तो बिलकुल सेम राहील कोणासोबत F चा जो इफेक्ट होत होता त्याच्यासोबत. याला म्हणतात रिझोल्यूशन ऑफ फोर्स अलॉंग टू डायरेक्शन्स. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट. सर हां बोल. हे प्रॉब्लेम पीटीला विचारणार सर तुम्ही? हो विचारू शकतो. मला कसं विचारायचं मी ते पाहिल. कंपल्सरी नाही मला काय विचारता येईल आणि काय नाही मला ठरवावं लागेल. परंतु ओके सर. तुम्हाला मात्र अभ्यास सगळा करून ठेवायचा आहे. ओके सर. हां ओके. हां मला याच्यात सर? आता कसं हां बोल. सर ते कॅल्क्युलेटर मध्ये थीटा हे बटन कुठे आहे? कॅल्क्युलेटर मध्ये थिटा बटन नाही राहणार. नाही राहणार. नाही. कॅल्क्युलेटर आहे तुझ्या हातात. Sin, cos. तुझ्या हातात हो, आहे. कॅल्क्युलेटर आहे. ज्यांच्या हातात हो. कॅल्क्युलेटर आहे त्यांनी कॅल्क्युलेटर हातात घ्या आणि हे कॅल्क्युलेशन पहा करा. कॅल्क्युलेशन आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. दिसतंय तुम्हाला माझं कुठं बटन आहे तर ॲरो पॉइंटर दिसतोय. हां कॅल्क्युलेटर सर कॅल्क्युलेटर माझा आलाय. हां तू ज्याचा आलाय त्याचं ठीक आहे पण बऱ्याच जणांना येत नाही त्यांनी करा. कॅल्क्युलेटरवर लिहा 120 गुणिला हॅलो सर. हां 120 गुणिला साइन. साइनचं बटन आहे कॅल्क्युलेटरमध्ये दिसलं. येस सर. हां 50 लिही साइन 50 डिवायडेड बाय ते डिवायडेडचं बटन आहे ACच्या खाली डिवायडेड बाय ब्रॅकेट ओपन कर. 9 नंबरच्या वरती दोन ब्रॅकेटचे चिन्ह असतील. एक ओपनिंग ब्रॅकेट एक क्लोजिंग ब्रॅकेट असे दोन्ही दिसले. येस सर. हां त्याच्यातला एक ब्रॅकेट ओपनिंग ओपन करायचा. हा ओपन केला. साइनचं बटन दाब साइन. अजून एक ब्रॅकेट ओपन कर. ओपनवाला क्लोजवाला नाही. ओपनवाला पुन्हा ओपन करायचा. 30 प्लस 50 दोन ब्रॅकेट क्लोज कर. क्लोज ब्रॅकेटचं बटन 2 वेळा दाब. लिहिलं सगळं. हो. इज इक्वल टूचं बटन दाब खाली कोपऱ्यातलं. येतं सर बरोबर. हे आलंय सर आन्सर. ओके 93.34. ओके 34 नसेल आलं. 93.34. एक्सक्यूज मी सर. हां सर सर 180 आलं. F1 प्लस हां सर 92. काय? सर 92.90 आलं. बरोबर कर पुन्हा 93 पॉईंट काहीतरी यायला पाहिजे.
नाही सर 92.93 माझे 34 आले. अरे 93.34 अरे 34 एक नाही सर मिनिट, ज्याचा आन्सर एक मिनिट सगळ्यांनी माईक म्यूट करा. ज्यांचं आन्सर वेगळं येत आहे त्यांनी काय केलं असेल ते सांगतो. 120 गुणिला साइन 50चा किती आकडा येतो तो लिहून ठेवला, डिवायडेड बाय साइन 30 प्लस 50चा आकडा किती आला तो लिहून ठेवला, मग त्या दोघांचा भागाकार केला तर त्यांचं उत्तर थोडंसं वेगळं येऊ शकते. ज्यांनी एका स्टेपमध्ये हे पूर्ण कॅल्क्युलेटरवर लिहिलं आणि इक्वल टूचं बटन दाबलं त्यांचं उत्तर 93.34 किंवा 335 असं काहीतरी येईल. येस सर. हां ओके, हो सर आलेले आहे. यायलाच पाहिजे. एक्सक्यूज मी सर. हां यस बोल. सर F1 प्लस F2 इज इक्वल टू F होतो का? नाही होत, वेक्टर क्वांटिटी आहे. आपले रुपये पैशाची बेरीज नाही आहे ही, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्याच्यामुळे F1 प्लस F2 याची बेरीज तशी करून पाहिली तर येत नाही. हे इथंच दिसत आहे तुम्हाला 93 आणि 60 हे 150च्या वर जाते, बरोबर आहे. आणि आपला फोर्स आहे Yes, sir. फक्त 120चाच आहे. हे होऊ शकत नाही कारण की या वेक्टर क्वांटिटीज आहे, दे हॅव डायरेक्शन्स. म्हणून तर या मेथड शिकून राहिलो ना आपण वेगळ्या. ओके. ओके सर. आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेटर शक्यतोवर जवळ ठेवा. मी जेव्हा जेव्हा सांगेल तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला तेव्हा करून पहा. नेक्स्ट, फाइंड ऑर्थोगोनल कंपोनंट्स ऑफ फोर्सेस शोन इन फिगर. आता ही दुसरी मेथड ऑर्थोगोनल कंपोनंट्स करायची. मी याच्यात 4 फोर्सेस दिले आहेत पहा तुम्हाला. हा F1 120 न्यूटन, याचा अँगल थिटा दिलेला आहे हा 50 डिग्री. फिगर बरोबर पहा हां. θ1 याचा 50 डिग्री आहे. हा F2 दिलेला आहे 12 किलो न्यूटन. जेवण करून घ्यायचं. जेवण झालं नाही का अजून? हां, F2 12 किलो न्यूटन, त्याचा अँगल एक्स ॲक्सिस सोबत दिलेला आहे 30 डिग्री. F3 हा 20 किलो न्यूटन दिलेला आहे आणि त्याचा अँगल इकडनं दिलेला आहे 65. लक्षात घ्या, हा अँगल आपल्याला वापरता येत नाही. 65 हा 65 दिला आहे तर त्यावरून तुम्हाला हा अँगल काढावा लागतो, दिस अँगल. आता हा अँगल येईल तुमचा एक्स आणि वाय ॲक्सिस याच्यामधला अँगल हा 90 डिग्री आहे. हा कंप्लीट 90 डिग्री आहे म्हणून 90 मधून 65 गेले. सो धिस अँगल 25 डिग्री. 25 डिग्री. 25 डिग्री. ओके 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 ओके. तर हा 25 डिग्री वापरावा लागेल तुम्हाला. हा अँगल वापरता येत नाही कारण की हा अँगल वाय ॲक्सिस सोबत दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि हा θ4 दिलेला आहे 100 न्यूटन, इट इज ऑन एक्स ॲक्सिस. त्याच्यामुळे याचा θ4 इट इज इक्वल टू 0. ओके. आता याप्रमाणे याच्या डायरेक्शन सुद्धा मी इथे दाखवल्या आहेत. आता हा F1 फोर्स, याचा ॲरो हा मोठा केलेला आहे. याचा वाय कंपोनंट खाली जातो आहे, एक्स कंपोनंट उजवीकडे जातो आहे. म्हणजे Fx पॉझिटिव्ह येणार आहे, Fy निगेटिव्ह येणार आहे, खाली चालला आहे. F2चा पहा, F2चा ॲरो, त्यात तोच ॲरो मोठा केला आहे मी, एक उभा आणि एक आडवा काढला. हा उजवीकडे जातो आहे, Fx पॉझिटिव्ह आणि Fy वरती जातो आहे अपवर्ड, सो पॉझिटिव्ह. F3चा सुद्धा हा ॲरो आहे इथे दाखवलेला पहा. F3चा ॲरो हा आहे, त्यालाच मी मोठं केलं, एक उभा ॲरो काढला आणि एक आडवा ॲरो काढला, म्हणजे तोच ॲरो मोठा केला, एनलार्ज केला. तर हा आडवा जो आहे उजवीकडे जातो आहे म्हणून पॉझिटिव्ह आणि Fy
वरती जातोय म्हणून पॉझिटिव्ह. हा F4 याचा ॲरो हा ब्लॅक कलरनी दिसतोय तुम्हाला, ब्लॅक कलर, तर तो उजवीकडे जातोय म्हणून त्याचा Fx पॉझिटिव्ह येईल. हे साईन पहिलेच ठरवून घ्यायचं. म्हणजे हा प्लस, हा प्लस, हा मायनस, हा प्लस, हा प्लस आणि हा Fx प्लस आणि याचा सुद्धा प्लस. बाकी आता फक्त फॉर्म्युले वापरायचे आहेत तुम्हाला, पण हे प्लस मायनस जे आहे आपल्याला स्वतः लावावं लागते त्याला. सो फॉर द कन्वर्शन ऑफ F into Fx and Fy, कंपोनंट्स ऑफ F1, हा पहिला फोर्स F1, याचे कंपोनंट्स करायचे आहेत या F1 चे. तर F1 इज 120 आणि θ1 इज 50 विथ x ॲक्सिस. त्यावरून Fx इज इक्वल टू F cos θ. F ची व्हॅल्यू 120 आणि cos θ ची व्हॅल्यू आहे 50 डिग्री. सो 120 cos 50 इज इक्वल टू 77.13 न्यूटन. आणि त्याची डायरेक्शन कुठे आहे? उजवीकडे, म्हणून तो आन्सर पॉझिटिव्ह आहे. डायरेक्शन पण दाखवली आहे मी इथे, पहा. त्याचाच Fy काढायचा आहे आपल्याला. Fy इज इक्वल टू F sin θ. हे फॉर्म्युले बदलणार नाहीत. आता F sin θ याचा कुठे चालला आहे? हा खाली चाललेला आहे म्हणून मायनस घ्यायला पाहिजे, म्हणून तो मायनस घेतला आहे मी इथे. निगेटिव्ह, वजाबाकी, सॉरी वजाबाकी नाही, मायनस. मायनस 120 गुणिला साइन 50. इथे अँगल बदलत नाही, लक्षात घ्या. अँगल विथ एक्स ॲक्सिस इथे सुद्धा 50च आहे आणि इथे सुद्धा 50च आहे. नाही तर इथे वाय ॲक्सिस सोबतचा अँगल घ्याल, असं काही करायचं नाही आहे. दोन्ही ठिकाणी थीटाच आहे, तोच अँगल घ्यायचा आहे. 120 sin 50 इज इक्वल टू मायनस 91.93 न्यूटन इज इक्वल टू. काम पडलं तर त्याचं तुम्ही साईन काढू शकता. हा निगेटिव्ह काढून टाकला आहे इथे, पण त्या निगेटिव्हचा अर्थ इथं दाखवलेला आहे, डाऊनवर्ड. हा निगेटिव्ह कशासाठी लावला आहे? हा डाऊनवर्ड आहे म्हणून. तर आपण डायरेक्शन दाखवली तर त्या निगेटिव्ह दाखवायची गरज नसते तिथे. हा झाला F1 चे दोन कंपोनंट. आता त्याप्रमाणे F2 चे दोन कंपोनंट काढायचे आहे. काढा. F2 साठी काय येईल? पुन्हा फॉर्म्युला तोच, Fx इज इक्वल टू F cos θ. F आहे तुमचा 12 किलो न्यूटन आणि θ आहे 30 डिग्री. सो 12 इंटू cos 30, 10.39 किलो न्यूटन. कोणाच्या मनात शंका आली असेल, या 12 चे 12,000 न्यूटन करायचे. सध्या तरी काही गरज नाही आहे, कारण की फोर्स किलो न्यूटनमध्ये दिलेला आहे. आपण त्याचे कंपोनंट इथे किलो न्यूटनमध्येच लिहिलेले आहेत. ओके, इथे कन्व्हर्शनची गरज नाही. हां, तिथे तुम्ही 9 एफ काढलेलं आहे ना. हॅलो, हां, बोल ना. तिथं 91.93 आहे ना, तिथं माझं 91.92 येते. 92 च्या पुढचा आकडा सांग. 1 मिनिट सर. 5 आहे सर त्याच्या पुढे. 91.92 च्या पुढे काय आहे? 5. 5 आहे ना. हां, तो आकडा 91.5 सर. हां, तर तो पुढचा आकडा जर 5 किंवा त्याच्यापेक्षा मोठा येत असेल तर हा आधीचा जो आहे आकडा तो एकनी वाढवायचा असतो. म्हणून तो 91.93 लिहिला आहे. ठीक आहे. ओके सर. ओके.
हां एफ वाय ची व्हॅल्यू का ही एफ वायची व्हॅल्यू नाही त्याच्या खालचं इथे आहे का? हां इथे एफ वायची व्हॅल्यू येऊन राहिलो ना अजून चालू आहे समोर एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा 12 साईन 30 साईन 30ची व्हॅल्यू हाफ असते तुम्हाला माहीत आहे 0.5 म्हणून तो सरळ अर्धा येईल 6 किलो न्यूटन आणि तो पॉझिटिव्ह येईल कारण की अपवर्ड डायरेक्शन आहे याचे दोघंही पॉझिटिव्ह येतात एफ एक्स उजवीकडे चालला आहे म्हणून पॉझिटिव्ह एफ वाय वरती चालला आहे म्हणून पॉझिटिव्ह तर हे झाले कंपोनंट्स F2चे त्याचप्रमाणे आता पुढे कंपोनंट्स ऑफ F3 तिसरा फोर्स हा इथे दाखवलेला आहे तिसरा फोर्स F3 Fx इज इक्वल टू एफ कॉस थिटा F3 चा Fx एफ कॉस थिटा तर इथे F3 दिलेला आहे तुम्हाला 20 किलो न्यूटन आणि त्याचा थिटा 3 65 घ्यायचा नाही तो तुम्हाला हा 25 घ्यायचा आहे हा अँगल घ्यायचा आहे तुम्हाला थिटा 3 विथ एक्स ॲक्सिस सो इट इज 25 डिग्री लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे हां एक्स ॲक्सिस सोबतचाच अँगल पाहिजे कॅल्क्युलेशनमध्ये सो इट इज 20 इंटू कॉस 25 बारकाईने लक्ष ठेवा किंवा नोट करून ठेवा असे वेगवेगळे अँगल दिलेले असतात त्याच्याप्रमाणे आपल्या डेफिनेशनप्रमाणे थिटा काय पाहिजे तो काढून घ्यावा लागतो सो इट इज 18.13 किलो न्यूटन टुवर्ड्स राईट हां आता बाकीचे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहू नका कॅल्क्युलेटरवर मी जे काही सांगतो त्याच्यावर लक्ष द्या हे सगळं तुम्ही नंतरही करू शकता कॅल्क्युलेटर वगैरे वापरणे एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा सो इट इज 20 साईन 25 फक्त या कॉसचं आपल्याला इथे साईन करावं लागते जसंच्या तसं लिहायचं आहे 20 साईन 25 कॅल्क्युलेटरवर केलं तर इट कम्स आउट टू 8.45 किलो न्यूटन पुन्हा पॉझिटिव्ह कारण की अपवर्ड आहे देन नेक्स्ट कंपोनंट ऑफ F4 चा थिटा 4 मी सांगितला तुम्हाला 0 घ्यायचा आहे कारण की तो एक्स ॲक्सिसवर आहे सो Fx इज इक्वल टू एफ कॉस थिटा 100 हा 100 न्यूटन दिलेला आहे युनिटकडे नेहमी लक्ष द्यायचं 100 इंटू कॉस थिटा 0 कॉस 0 इट इज इक्वल टू 100 न्यूटन कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते सो इट इज 100 न्यूटन हां उजवीकडे चालला आहे बोला सर ती 0 का बरं घ्यायचं ते परत एकदा सांगा ना हा ना आपण हो. हां बाकीचे थिटा 0 का बरं घ्यायचं एक मिनिट आपण बाकीचे पाहतो आपण हा F1 दिलाय 120 न्यूटन त्याचा अँगल कोणाशी मोजला एक्स ॲक्सिस सोबत हा F2 12 किलो न्यूटन दिलेला आहे त्याचा अँगल कोणाशी मोजला एक्स ॲक्सिस सोबत हा F3 20 किलो न्यूटन आहे त्याचा अँगल हा वाय ॲक्सिस सोबत दिलेला होता त्याच्यावरून आपण हा अँगल काढून घेतला एक्स ॲक्सिस सोबत 25 डिग्री आता जर फोर्स एक्स ॲक्सिसवरच असेल आता समजा हा F3 आहे हा F3 हळूहळू एक्स ॲक्सिस सोबत जवळ नेला आपण एक्स ॲक्सिस जवळ समजा हा असा नेत गेलो पहा इथे हा F3 आहे ना 20 किलो न्यूटन हा असा एक्स ॲक्सिस सोबत नेत गेलो आपण जवळ 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 तर हा 25 कमी होईल की जास्त होईल कमी होईल कमी होईल मग शेवटी आपण एक्स ॲक्सिसवर आणलं तर काय होईल थिटा 0 झिरो हां सो फॉर F4 तो एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा थिटा 4 तुम्हाला 0 घ्यायचा आहे कारण की तो ॲक्सिसवरच आहे ना एक्स ॲक्सिसवर आणि आपल्याला अँगल एक्स ॲक्सिसशीच मोजायची आहे वायशी नाही त्याच्यामुळे थिटा 4 विल बी 0 एखादा फोर्स जर वाय ॲक्सिसवर असेल
तर त्याचा थिटा घ्यायचा आहे तुम्हाला 90 डिग्री, कारण की आपल्याला तो अँगल एक्स ॲक्सिस सोबत मोजायचा असतो, तर तो 90 डिग्री येईल वाय ॲक्सिसवर जर एखादा फोर्स असेल तर, आणि एक्स ॲक्सिसवर जर फोर्स असेल तर थिटा 0 घ्यायचा आहे. ओके ओके, थँक्यू सर. ओके सर. ओके. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, सो 100 कॉस 0 100 न्यूटन, आणि एफ वाय त्याचा एफ साइन थिटा, सो एफ 100 इंटू साइन 0. साइन 0 इज 0, त्याच्यामुळे याचं उत्तर 0 येते. तसंही लक्षात ठेवायचं, कुठलाही फोर्स जर ॲक्सिसवर असेल तर त्या ॲक्सिसचा कंपोनंट फुल येईल, जेवढा दिलेला आहे फोर्स तेवढाच येईल, आणि त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिसचा कंपोनंट हा 0 येतो नेहमी, कारण की तो फोर्स पूर्ण त्या डायरेक्शनलाच आहे, त्याच्यामुळे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला त्याचा इफेक्ट राहणारच नाही. समजा एखादी वस्तू तुम्ही आडवी ढकलत आहे तर ती वस्तू वर खाली जायचा प्रश्नच येत नाही, ती आडवीच जाईल. आणि एखादी वस्तू तुम्ही उचलत आहे व्हर्टिकली अपवर्ड, वर उचलत आहे, तर ती डावीकडे उजवीकडे किंवा अजून कुठे जाऊ शकत नाही, ती वरच उचलल्या जाईल, त्याचा तो कंपोनंट अदर कंपोनंट 0 येतो. हा F4 एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून त्याचा एफ एक्स पूर्ण आला 100 जसा आहे तसा, आणि त्याला परपेंडिक्युलर वाय कंपोनंट 0 आला. एखादा फोर्स जर वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कंपोनंट फुल येईल, जेवढा फोर्स दिलेला आहे तेवढाच येईल, परंतु त्याचा एक्स कंपोनंट मात्र 0 येईल जर तो वाय ॲक्सिसवर असेल तर. ओके, मला वाटते लक्षात आलं असेल तुम्हाला कसे फॉर्म्युले वापरायचे. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इज इक्वल टू Yes, एफ साइन थिटा. येस सर. नेक्स्ट, सर आता पुढचं प्रोसेस आहे याच्या उलट, कंपोजिशन ऑफ फोर्सेस. आतापर्यंत काय पाहिलं आपण, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस, म्हणजे एका फोर्सेसचे नंबर ऑफ फोर्सेस तयार करायचे. आपण 2च करून राहिलो, पण 2पेक्षा जास्तही करता येतात, त्याला म्हणतात रिझॉल्युशन. आता कंपोजिशन ऑफ फोर्सेस म्हणजे त्याच्या उलटी प्रोसेस, म्हणजे 2, 4, 8, 10 फोर्सेस एखाद्या बॉडीवर लावलेले असत, तर त्या 10 फोर्सेसचा मिळून एक फोर्स तयार करणे, वन ओनली, त्याला म्हणतात कंपोजिशन ऑफ फोर्सेस. इट इज द प्रोसेस ऑफ, आलाय का टेम्पलेटवर दिसतंय तुम्हाला? नाही नाही. येस सर. हां ओके, आलं सर. हां असं आलं नाही तर सांगायचं मला. इट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ गिव्हन नंबर ऑफ फोर्सेस इनटू ए सिंगल फोर्स. त्या सिंगल फोर्सला म्हणतात रिझल्टंट. पुन्हा वाचतो पहा. इट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ गिव्हन नंबर ऑफ फोर्सेस इनटू ए सिंगल फोर्स that is resultant such that the combined effect of all the given forces is same as the effect of the single force that is resultant. म्हणजे थोडक्यात इफेक्ट बदलायला नको. इफेक्ट न बदलवता तुम्ही 10 फोर्सेस लावायच्या ऐवजी त्या बॉडीवर एकच फोर्स लावला तर चालेल, पण इफेक्ट बदलायला नको, हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. रिझॉल्युशनमध्ये पण हीच कंडिशन होती, विदाऊट चेंजिंग द इफेक्ट. इथे सुद्धा तीच कंडिशन आहे, विदाऊट चेंजिंग द इफेक्ट यू कॅन कन्वर्ट एनी नंबर ऑफ फोर्सेस इन टू ए सिंगल फोर्स. आता त्याच्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या, त्या आपण पाहणार आहोत. कंपोजिशन ऑफ फोर्सेस. सो मेथड्स ऑफ कंपोजिशन ऑफ फोर्सेस. ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस ही पहिली मेथड आहे. बहुतेक शाळेत शिकली असेल तुम्ही, वेक्टर जर शिकले असेल तर. त्याच्यानंतर दुसरा आहे पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस, पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस किंवा लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस, लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस. ह्या ॲक्च्युली तिन्ही ग्राफिकल मेथड आहेत, म्हणजे विदाऊट डुईंग एनी कॅल्क्युलेशन तुम्ही रिझल्टंट काढू शकता, सिंगल फोर्स काढू शकता, विदाऊट यूजिंग कॅल्क्युलेटर ऑर एनिथिंग. फक्त कागदावर ते प्रोसिजर केली की तुम्हाला
ॲन्सर मिळतं तिन्हीच्या तिन्ही. परंतु त्याच्यातला हा पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस आहे, त्याचे आपण फॉर्म्युलेसुद्धा वापरतो, म्हणजे ॲनालिटिकल मेथड कॅल्क्युलेशन करून. आणि शेवटची आणि जी आपण नेहमी वापरणार आहे ती रिझॉल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस. आता हे जे आहे रिझॉल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस हे काय आहे हे याच्यावरून सांगतो मी पहिले तुम्हाला. पहा इथे हे 4 फोर्सेस, आत्ताच आपण याचे कंपोनंट काढले. प्रत्येकाचा FX काढला आपण आणि प्रत्येकाचा FY काढला, या 4ही फोर्सेसचा. बरोबर आहे. आता या 4ही फोर्सेसचा FX ची बेरीज केली आणि 4ही फोर्सेसच्या FY ची बेरीज केली, म्हणजे ते झालं कंपोजिशन. आणि मग हा टोटल FX आणि टोटल FY जो मिळतो तुम्हाला, तो त्या सिंगल फोर्सचा FX आणि FY असतो. त्या FX आणि FY वरून मग आपण रिझल्टंट काढतो, म्हणून त्याचं नाव आहे रिझॉल्युशन अँड कंपोजिशन मेथड. रिझॉल्युशन अँड कंपोजिशन मेथड म्हणजे पहिले दिलेले सगळे फोर्सेस रिझॉल्व करा, त्याचं FX काढा आणि FY काढा प्रत्येकाचा, त्या सगळ्या FXची बेरीज करा, सगळ्या FYची वेगळी बेरीज करा, आणि मग तुम्ही पायथागोरसचा थिअरम शिकलेच आहेत. त्याच्यावरून हे काढायचं हायपोटेनस FX² + FY² = रिझल्टंट स्क्वेअर. सिंपल मेथड आहे ती, पायथागोरसचा थिअरम वापरलेला आहे त्याच्यात. तर अशा या 4 मेथड आपल्याला पाहायच्या आहेत. सो मेथड ऑफ कंपोजिशन ऑफ फोर्सेस मधली पहिली, ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस. इट स्टेट्स दॅट when 2 forces are represented as 2 sides of the triangle with the order of magnitude and direction. फक्त टू द स्केल काढावं लागते, ते मोजून काढावं लागतात. Then the third side of the triangle represent magnitude and direction of द रिझल्टंट फोर्स. ट्रायंगलच्या 2 साईड जर 2 फोर्सेस रिप्रेझेंट करत असेल तर तिसरी साईड त्याचा रिझल्टंट दाखवतात. पहा इथे फिगरवरून एकदम स्पष्ट होईल तुम्हाला. ही बॉडी आहे काहीतरी, त्याच्यावरच्या एका पॉईंटवर 2 फोर्सेस लावलेले आहेत, F1 आणि हा F2. आता हा F1 आणि F2 चा वापर करून मी जर ट्रायंगलच्या 2 साईड तयार केल्या, पहा हा F1, याला समांतर हा F1 काढला मी इथे. फक्त याची लांबी मोजून काढावी लागते. समजा हा F1 100 न्यूटन दिलेला असेल, तर आता 100 न्यूटन तर आपल्याला काही कागदावर मोजता येत नाही, त्याच्यामुळे स्केल घ्यावं लागते. 1 सेंटीमीटर = 10 न्यूटन समजा, तर 100 न्यूटनचे किती होईल, 10 सेंटीमीटर. तर हा 10 सेंटीमीटर लांबीचा काढला आहे, परंतु तो या F1 ला समांतर पाहिजे, कुठेही काढता येत नाही. इट शुड बी पॅरलल. हा F1 काढल्यानंतर तो जिथं एंड होतो त्या पॉईंटमधून F2 काढायचा, तो बरोबर या F2 ला समांतर असला पाहिजे. परंतु लांबी मोजून काढायची पुन्हा. समजा हा 150 न्यूटन असेल, 1 सेंटीमीटर = 10 न्यूटन, म्हणजे ही लांबी येईल 15 सेंटीमीटर. असे हे दोन्ही फोर्सेस जर तुम्ही काढून घेतले तर या ट्रायंगलची जी क्लोजिंग साईड येते, आता ही तिसरी बाजू येते ट्रायंगलची, ती तिसरी बाजू म्हणजे या 2 फोर्सेसचा रिझल्टंट, ही तिसरी बाजू. तर हा रिझल्टंट आला तुमचा. आता काढायचा कसा रिझल्टंट, तर या तिसऱ्या बाजूची लांबी स्केलनी मोजून घ्यायची. समजा ही आली तुमची लांबी 18 सेंटीमीटर, तर आपण स्केल वापरली आहे 1 सेंटीमीटर = 10 न्यूटन. 180 न्यूटन. हा यस, ओके. 18 सेंटीमीटर गुणीला स्केल 10, 180 न्यूटन. तर तो मिळेल तुम्हाला रिझल्टंट, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड. आणि ही रेषेची जी डायरेक्शन आहे तीच त्याची डायरेक्शन राहील. मग हा रिझल्टंट, शेवटची स्टेप,
आपल्या दिलेल्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर करायचा. ही शेवटची स्टेप. सॉरी, हा रिझल्टंट इथे ट्रान्सफर केला. म्हणजे तो कसा, इथे जसा रिझल्टंट आलेला आहे त्याला समांतर पॅरलल हा रिझल्टंट इथे दाखवायचा. म्हणजे थोडक्यात काय, या दोन फोर्सेसचा मिळून जो एक फोर्स तयार होतो तो हा असा राहील, युजिंग द लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ फोर्सेस. आता मग त्याचा अँगल वगैरे आपल्याला मोजता येईल. इथे कितीचा अँगल बनवला याची मॅग्निट्यूड आपण काय. पीपीटी नाही दिसत आहे. वाट पहा, तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बाकीच्यांना दिसतंय? यस सर. ओके. यस सर. ज्याला दिसत नव्हती त्याला दिसली का रे बुवा? नाही दिसत आहे सर. नाही दिसत आहे? पहा रे, पुन्हा पहा. 140 चे 135 कसे झाले? आली असेल पहा. जरा बाहेर बा, खिडकीकडे घेऊन जा मोबाईल. मोबाईल आहे का लॅपटॉप आहे? मोबाईल आहे सर. हा, मग तुझा आवाज क्लिअर येतोय, सगळं होत आहे. मग तुझ्याकडे सर नेटवर्क नाही दिसत. दिसून नाही राहिले सर. काहीच नाही. नाही सर. माझ्या मीटिंग होल्डवर टाका परत. रिजॉईन कर. रिजॉईन कर. प्रॉब्लेम. ओके. तर हा रिझल्टंट मिळाला, या पद्धतीने काढता येतो लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ फोर्सेस. एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर हे मेजर करूनच काढावं लागतं ना? प्रश्नच नाही. हा, कॅल्क्युलेशन काही नाही आहे. त्याला काय फॉर्म्युला कॅल्क्युलेशन नाही? कॅल्क्युलेशननी लॉ ऑफ पॉलिगॉन, हा पॅरलोग्राम, याचं पाहू आपण. याचं कॅल्क्युलेशननी काढता येते. लॉ ऑफ ट्रायंगलचं पण कॅल्क्युलेशननी काढता येते, त्याचे फॉर्म्युले पण तुम्हाला नाही आहे सध्या, लक्षात ठेवायची गरज नाही. त्याला पॅरलल हा आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस, तसाच आहे लॉ ऑफ ट्रायंगल सारखा. हा, आली का रे बा? सर सर दिसते मागची आता. स्लाइड हा. दाखवा ना एकदा. हा बोला. ठीक आहे. सर एवढंच पाहिजे होतं बघ. हां ठीक झालं. लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. इट स्टेट्स दॅट इफ टू फोर्सेस ॲक्टिंग अँड अवे फ्रॉम द पॉइंट, महत्वाचं, ॲक्टिंग ॲट अँड अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे पॉईंटपासून दूर जाणारे असले पाहिजे. फ्रॉम द पॉइंट आर रिप्रेझेंटेड बाय द टू ॲडजेसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. Then the diagonal of parallelogram passing through the intersection point of these two sides represent the resultant in magnitude and direction. फिगर वरून पहा, तुम्हाला समजेल. पुन्हा तीच फिगर दाखवली आहे, फक्त आता फोर्सेसची मी नाव बदलवले आहेत. एक फोर्स पी घेतलेला आहे आणि दुसरा क्यू घेतलेला आहे. आता हे दोन फोर्सेस बरोबर याला समांतर फोर्सेस काढून मी जर पॅरलोग्राम तयार केला, या पीला समांतर इथे पी काढला आहे मोजून टू द स्केल, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन किंवा 20 न्यूटन जे काही असेल ते, हा मोजून बरोबर काढला आणि तो याला समांतर काढला पॅरलल. तसाच हा क्यू मोजून काढला प्लस याला समांतर. समांतर फार महत्त्वाचं आहे. पॅरलल आपल्या मनाने काही काढता येत नाही. हे दोन साइड्स काढल्या पॅरलोग्रामच्या आणि त्याच्यावरून हा पॅरलोग्राम पूर्ण करून घेतला. या पीला समांतर पुन्हा इथे काढला आणि या क्यूला समांतर पुन्हा इथे काढला. हा पॅरलोग्राम जर मी कंप्लीट केला तर तुम्हाला त्याचा डायगोनल जो मिळतो अवे फ्रॉम द पॉइंट, डायरेक्शन पहा त्याची, that represent the resultant in magnitude as well as direction.
असा हा लॉ ऑफ पॅरलोग्राम आहे. आता आपला लॉ ऑफ ट्रँगल काय होता, हा पहिला काढला, हा दुसरा काढला आणि ही ट्रँगलचा क्लोजिंग साईड हा ट्रँगल लॉ होता. हा पॅरलोग्राम आहे. एकाच पॉईंटमधून पी काढला, त्याच पॉईंटमधून क्यू काढला, फक्त त्यांना समांतर दिलेल्या फोर्सेसला, आणि त्याच्यावरून पॅरलोग्राम तयार केला. तर दॅट डायगोनल रिप्रेझेंट द रिझल्टंट ऑफ दॅट फोर्स सिस्टीम, म्हणजे दिलेल्या दोन फोर्सेसचा रिझल्टंट तुम्हाला मिळतो. ठीक आहे. आता याचे कॅल्क्युलेशन काय येतात, कॅल्क्युलेशनचा भाग आहे याच्यामध्ये. पुढे हा ग्राफिकल पण वापरता येतो आणि याचे फॉर्म्युले पण तयार होतात. ते आपण पुढच्या भागात पाहू. आज मी इथे थांबतो आहे कारण की मला पुन्हा 3 वाजता दुसरं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे.